मुंबईतील जे रिक्षा टॅक्सी चालक आहेत त्यांना पुढील व्यवसायासाठी आता मराठी हे बोलता येणं कंपल्सरी आहे आणि त्यासाठी अंतिम तारीख आहे 15 ऑगस्टची आणि त्यांना या संदर्भातलं शिक्षण सुद्धा दिलं जात आहे। मात्र आता या सगळ्यावरती बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत आमदार अतुल बातकेळकर त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, ज्या प्रकारे पाहतोय की मागच्या 1 ते 1.5 महिन्यांपासून सातत्यानं पाहायला मिळते की रिक्षा टॅक्सी चालक आहेत जे परप्रांतीय त्यांना मुंबईमध्ये व्यवसाय करायचा असेल तर मराठी आलं पाहिजे। 15 ऑगस्टची अंतिम तारीख असणार आहे, काय तुमचं म्हणणं आहे? नाही, अत्यंत योग्य सरकारची भूमिका आहे। महाराष्ट्रामध्ये जे जे काम करतात त्यांना जुजबी मराठी हे आलंच पाहिजे आणि त्याच्यामुळे ही सरकारने योजना आखली होती। मराठीचे प्रशिक्षण वर्ग सरकारने भारतीय जनता पार्टीने पण अनेक ठिकाणी चालू केले होते आणि याला उत्स्फूर्त प्रतिसाद हा सर्व भाषिक लोकांचा मिळतोय आणि त्यामुळे मराठी जुजबी येणं जे महाराष्ट्रात कामधंदा करतायत त्यांना आलंच पाहिजे, या भूमिकेशी आम्ही सगळे सहमत आहोत। गेल्या काही दिवसांपासून अनेक रिक्षा टॅक्सी चालक आहेत, त्यांचे व्हिडिओ जर पाहिले तर त्यांचं असं म्हणणं आहे की आणखी काही वाढ मिळाली म्हणजे 6 महिन्यांची किंवा वाढ मिळाली तर निश्चितच चांगल्या प्रकारे आणखी मराठी शिकता येईल। नाही, महाराष्ट्राच्या सरकारने एक भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे अनेक रिक्षा चालक हे मराठी शिकतायत। येणाऱ्या काळामध्ये याला मुदतवाढ द्यायची की नाही याचा निर्णय सरकार करेल, पण मराठी सगळ्यांनी शिकलं पाहिजे आणि जुजबी मराठी प्रत्येकाला जो इथे कामधंदा करतो त्याला बोलता आलं पाहिजे, या भूमिकेवर आता सगळ्यांचं एकमत झालं। साधारणतः संसदेमध्ये असं कळतंय की अमित शहा जो लाठीचार्ज जंतर मंतरवरती झाला त्या संदर्भातले निवेदन देतील, मात्र त्याबाबत चर्चा होताना पाहायला मिळत नाही। विरोधक म्हणत आहेत की निवेदनाऐवजी माफी मागावी ज्या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज यांनी केला। विरोधकांचा दुटप्पीपणा यातून स्पष्ट होतोय। आधी त्यांनी सांगितलं आम्ही संसद का चालू देत नाही, तर अमित शहानी त्या ठिकाणी येऊन त्या विषयावर बोललं पाहिजे। आता सरकारने जेव्हा तयारी दाखवली तेव्हा आता ते काय म्हणतात माफी मागितली पाहिजे आणि त्यामुळे राहुल गांधींना आणि विरोधकांना संसद चालवण्यामध्ये इंटरेस्ट नाही, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यामध्ये इंटरेस्ट नाही, कॉपीच्या प्रश्नावर चर्चा करण्याची त्यांना इंटरेस्ट नाहीये, कारण चर्चा झाली तर यांचं पितळ उघडं पडेल ही त्यांना भीती वाटते। ज्या प्रकारे जंतर मंतरवरती आंदोलन झालं त्यानंतर झारखंडमध्ये पाहायला मिळतंय, मात्र त्या आंदोलनानंतर आता या सगळ्यामध्ये चर्चा ती म्हणजे जे तरुण मंडळी आहेत, ती जी तरुण आहे युवक आहे जे त्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवताना पाहायला मिळते, काय मत आहे? नाही, झारखंडच्या विषयी राहुल गांधींचं काय मत आहे? आता झारखंडच्या शिक्षण मंत्र्यांचा ते राजीनामा का मागत नाहीये, तिथल्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा का मागत नाहीये, झारखंडच्या विद्यार्थ्यांना भेटायला दिपकेनं वेळ का नाही मिळाला, राहुल गांधी का तिकडे गेले नाहीत? आणि त्याच्यामुळे जंतर मंतर मधली भूमिका ही राजकीय होती, हाच त्याचा खरा अर्थ आहे। विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर यांना काही देणं घेणं नाहीये, यांचे डोळे हे सत्तेकडे लागलेले आहेत, एवढाच त्याचा अर्थ। शेवटचा प्रश्न, काल तिरंगा रॅली मुंबईमध्ये झाली, देशभरामध्ये तिरंगा रॅली पाहायला मिळणार आहे, काय सांगतं? कारण का तरुण मंडळींचा सुद्धा या रॅलीमध्ये सहभाग वाढताना पाहायला 100% या देशातला झेंजी देशातला तरुण वर्ग हा पूर्णपणे माननीय मोदीजींच्या पाठीशी ठामपणाने उभा आहे। हेच कालच्या तिरंगा रॅलीने सिद्ध झालेलं आहे। माननीय मोदीजींनी 2047 पर्यंत जे विकसित भारताचं स्वप्न पाहिलंय, या विकसित भारताच्या स्वप्नामध्ये सर्व झेंजी आणि सर्व युवक आणि सर्व भारतीय लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात। सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात। कॅमेरा पर्सन अवधेश कोरी सर, मी वैभव पाटील, मुंबई।